एका 32 वर्षाच्या गृहिणीची ही खरी गोष्ट समजा. ती दिवसभर घर सांभाळायची, सकाळी 5 वाजता उठायची, सगळ्यांचा डबा करायची, मुलांची शाळा, स्वयंपाक, घरकाम सगळं ती एकटी करायची. पण महिन्याच्या शेवटी तिच्या स्वतःच्या पर्समध्ये एकही रुपया नसायचा. एक दिवस तिच्या मुलाने तिला विचारलं, "आई, तू कामाला का जात नाहीस गं?" हा प्रश्न तिच्या मनाला खूप लागला. पण तिने हार मानली नाही. तिने घरातूनच छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त 3 ग्राहक होते. आज तिच्याकडे 200 पेक्षा जास्त ग्राहक आहेत आणि ती महिन्याला हजारो रुपयांची कमाई करते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला वाटेल ही गोष्ट कोणाची? तर ही गोष्ट आहे प्रत्येक घरातल्या एक स्वप्न पाहणाऱ्या गृहिणीची. तर लहानपणापासूनच मुलींनी खूप सारे स्वप्न पाहिलेले असतात, की मी मोठं होऊन हे करेल, ते करेल. पण जबाबदाऱ्यांमध्ये आणि मुलांमध्ये त्यांची स्वप्न मागे पडतात. तर तुम्ही जरी बाहेर जाऊन काही करू शकत नसाल, तर अगदी थोड्या वर्षांसाठी तरी घरातूनच एखादा छोटासा व्यवसाय सुरू करा. त्यातलेच काही निवडक व्यवसाय तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर माझ्या दृष्टीस आलेला अगदी सध्या ट्रेंडिंग असलेला आणि खूप जास्त चालणारा व्यवसाय म्हणजे आणि घर बसल्या तुम्ही हा व्यवसाय करू शकता. तो म्हणजे इडली डोसा बॅटरचा व्यवसाय. आजकाल अनेक कुटुंबांना तयार बॅटर हवं असतं. त्यामुळे हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो. सुरुवात कशी कराल? चांगल्या प्रतीचा तांदूळ आणि उडीद डाळ वापरा. स्वच्छ पॅकिंग करा. पॅकेटवर तयार केल्याची तारीख लिहा. आणि तुम्ही म्हणाल, की आता आम्ही हे बॅटर तर तयार केलं, पण आम्ही हे विकायचं कुठे? तर ग्राहक कुठे मिळतील? सोसायटीमध्ये आधी तुम्ही विचारून पहा. त्यानंतर जर सोसायटीमध्ये तुम्हाला विचारायचंच नसणार, तर तुम्ही एखाद्या किराणा दुकान किंवा नाश्त्याचे हॉटेल्स, WhatsApp ग्रुप, स्थानिक Facebook ग्रुप, तर इथे तुम्ही विचारू शकता. अगदी जवळच्या जनरल स्टोअरला देखील विचारलं, किराणा स्टोअरला, की तुम्ही सकाळी माझे एवढे बॅटरचे पॅकेट्स ठेवा काउंटरवर आणि जर ते विकले गेले तर स्वतःचं कमिशन काढून मला माझी कमाई द्या. तर हा व्यवसाय तुम्ही चालवू शकता. घरातून अगदी कमी पैशात आणि कमी खर्चात चालू होणारा हा व्यवसाय आहे. तर ह्या व्यवसायाचा एकदा नक्की विचार करा, कारण की हा व्यवसाय सध्या खूप गृहिणी घरातून चालवत आहेत. त्यानंतर दुसरा व्यवसाय म्हणजे डे केअरचा. आता हा आपण व्यवसाय म्हणू शकत नाही, पण या व्यवसायाकडे एक जबाबदारी म्हणून तुम्ही पाहू शकता. कारण की आज अनेक आई-वडील नोकरी करतात. त्यांना मुलांसाठी सुरक्षित अशी जागा हवी असते. जर तुमच्या घरात स्वतंत्र खोली असेल, जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकत असाल, हा व्यवसाय नक्की सुरू करा. कारण की सध्या मध्ये म्हणा किंवा अगदी जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यांसारखे शहरं म्हणा, तर तिथे हा व्यवसाय अगदी तेजीने चालणार आहे. कारण की प्रत्येक स्त्रीला जॉब करायचा असतो, पण तिला मुलांचं देखभालासाठी एखादी छानसं जागा हवी असते. तर नेहमी ती चांगल्या डे केअरच्या शोधात असते. तर तुम्हाला यासाठी काय काय आवश्यक आहे? त्यासाठी तुम्हाला स्वच्छ वातावरण, एक रिकामी खोली, त्यामध्ये तुमच्याकडे ऑलरेडी खेळणी असतील तर ती खेळणी किंवा तुम्ही अजून पझल्स वगैरे आणून ठेवू शकता. त्यानंतर एखाद सायकल वगैरे, त्यानंतर खूप सारे ड्रॉइंग वगैरेसाठी पेन्सिल्स, पेन्स, स्केच पेन्स वगैरे. त्यानंतर पिण्याचं स्वच्छ पाणी, त्यानंतर प्राथमिक उपचार पेटी, मुलांवर प्रेमाने लक्ष देण्याची सवय तुम्हाला असायला हवी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या व्यवसायात पैसा तर महत्त्वाचा आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे ते म्हणजे पालकांचा विश्वास जिंकणं. एकदा तो मिळाला की ग्राहक खूप जास्त स्वतः वाढत जातात. जर हा व्यवसाय तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा याचा विचार करा. तर हे 2 व्यवसाय मी तुम्हाला आज सांगितले, पण त्याच्याहून अगदी सोप्पा आणि तुम्हाला घरात बसून करता येईल अगदी तुम्हाला वापर करून, तर तो आहे सध्या ट्रेंडिंगला असणारा, तो म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. तर अनेक महिलांना वाटतं कमाई करायची म्हणजे दुकान असलं पाहिजे. पण आज तसं नाही. आज फक्त मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीनं कमाई करता येते. यालाच म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. तर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? समजा तुम्ही एखादा ड्रेस, मिक्सर, कुकर किंवा किचन प्रोडक्ट किंवा काहीही, या प्रोडक्टचा छोटासा व्हिडिओ बनवा. त्याची खरेदीची लिंक शेअर करा. कोणी त्या लिंकवरून जर खरेदी केली की तुम्हाला कमिशन मिळतं. तर सुरुवात कशी कराल? सुरुवातीला रोज एक रील पोस्ट करा. व्हिडिओ थोडासा साधाच ठेवा. प्रोडक्टचा उपयोग करून दाखवा. तसेच लोकांना उपयोगी माहिती द्या. फक्त हे घ्या, ते घ्या असं सांगू नका.
तर हा खरंच उपयोगाचा प्रोडक्ट आहे का ते तुम्ही त्यांना पटवून द्या. तर तुम्ही इंस्टाग्रामवर नेहमी पाहतच असाल की हा कुर्ता आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा आणि तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. तर तो हाच व्यवसाय आहे, तो म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. आणि हा व्यवसाय सध्या खूप जास्त गृहिणी करत आहे. अगदी यूट्यूबर देखील खूप या व्यवसायात आहेत आणि ते ॲफिलिएट मार्केटिंगमधून खूप सारे पैसे कमवत आहेत. तर जर तुम्ही मनावर धरलं तर हा व्यवसाय खूप छान आहे. आणि जर तुम्हाला या ॲफिलिएट मार्केटिंगची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये ॲफिलिएट मार्केटिंग टाईप करा. मी तुम्हाला डिटेलमध्ये एक व्हिडिओ स्पेशल घेऊन येईल. तर हे होते माझे 3 व्यवसाय आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.